नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आज आपल्या ठिकाणी बघायचं आहे की आपलं जे फर्स्ट चॅप्टर आहे 11th NCERTचं लिव्हिंग वर्ल्ड या चॅप्टरपासून आपण स्टार्ट करणार आहोत आणि जेवढं शक्य होईल आपण तेवढं कव्हर करायचा प्रयत्न करू. ओके, सो लेट स्टार्ट. बघा, आता फर्स्ट चॅप्टर आहे आपलं द लिव्हिंग वर्ल्ड. द लिव्हिंग वर्ल्ड या चॅप्टरमध्ये आपल्याला काही महत्त्वाच्या मुद्द्यांचा अभ्यास करायचा आहे. तर त्यामध्ये कोणते आहेत? त्यामध्ये सर्वात प्रथम आहे व्हॉट इज लिव्हिंग. लिव्हिंग म्हणजे काय? ओके, त्यानंतर म्हणजे आपण कसं काय डिफाईन करू शकतो की समोर जी ऑब्जेक्ट पडलेली आहे ती लिव्हिंगमध्ये आहे, लिव्हिंग स्टेट आहे का नॉन लिव्हिंग आहे. ओके, ते त्यानंतर डायव्हर्सिटी इन द लिव्हिंग वर्ल्ड. ओके, मग जे लिव्हिंग ऑर्गॅनिम्स आहेत त्यांच्यामध्ये कशा प्रकारची डायव्हर्सिटी आहे याचा अभ्यास. त्यानंतर टॅक्झॉनॉमिक कॅटेगरीज, काय कॅटेगरीज आहे टॅक्झॉनॉमिक, त्याचा अभ्यास. त्याच्यानंतर टॅक्झॉनॉमिक एड्स, मग त्याच्याशी रिलेटेड काही एड्स असतात टॅक्झॉनॉमिकल, मग ते एड कोणकोणते आहेत याचा अभ्यास करायचा. ओके, सो लेट स्टार्ट. आपण स्टार्ट करूया चॅप्टर लाईन टू लाईन. Okay, how wonderful is the living world? The wide range of living types is amazing. The extraordinary habitats in which we find living organisms, be it cold mountains, मग ते cold mountains असू दे, म्हणजे अतिशय थंड प्रदेश, deciduous forest, oceans, fresh water lakes, deserts or hot springs, leave us speechless. The beauty of galloping horse or the migrating bird, the valley of flowers or the attacking shark evokes awe and deep sense of wonder. The ecological conflict and cooperation among the members of population and among the populations of community. ओके, आता हा या ठिकाणचं काही एकदम महत्त्वाचं नाही. आपण डायरेक्ट पुढचा पॉईंट आहे, कोणता पॉईंट आपला व्हॉट इज लिव्हिंग, त्याकडे आपण जाऊयात. हे तुम्ही वाचू पण शकतात नंतर. ओके, वेन वी ट्राय टू डिफाईन लिव्हिंग वी कन्व्हेन्शनली लुक फॉर डिस्टिंक्टिव्ह कॅरेक्टर्स एक्झिबिटेड बाय लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आपण काही कॅरेक्टर्सकडे बघतो जर आपल्याला डिफाईन करायचं असेल की समोरचा ऑब्जेक्ट लिव्हिंग आहे किंवा नॉन लिव्हिंग आहे. त्यानंतर ग्रोथ, रिप्रोडक्शन, ॲबिलिटी टू सेन्स एन्व्हायरमेंट, माउंट अ सुटेबल रिस्पॉन्स केम टू अवर माइंड इमिजिएटली ॲज युनिक फीचर ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. जी युनिक फीचर आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे, आपण म्हटल्यावर लिव्हिंग म्हटल्यावर आपल्या लक्षात काय येतं की त्यामध्ये ग्रोथ होते, रिप्रोडक्शन होते, ॲबिलिटी असते, एन्व्हायरमेंटला सेन्स करण्याची ॲबिलिटी असते. वन कॅन ॲड फ्यू मोर फीचर्स लाईक मेटाबॉलिझम, ॲबिलिटी टू सेल्फ रिप्लिकेट, सेल्फ ऑर्गनाइज, इंटरॅक्ट, इमर्जन्स टू द लिस्ट. ओके, आणि याच्यासोबतच मेटाबॉलिझम आहे, त्यानंतर ॲबिलिटी टू सेल्फ रिप्लिकेट आहे, रिप्रोडक्शन आहे. ओके, त्यानंतर सेल्फ ऑर्गनाइज, इंटरॅक्ट. सेल्फ ऑर्गनाइज आणि इंटरॅक्शन म्हणजे बाहेरच्या वर्ल्डशी इंटरॅक्ट करण्याचे गोष्टी, त्याला आपण सेल्फ कॉन्शियसनेस म्हणू शकतो. आपण त्याला पुढला मुद्दा आहे कॉन्शियसनेसचा. ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ग्रो. इन्क्रीज इन मास ऑर इन्क्रीज इन नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल्स आर ट्विन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ग्रोथ. ग्रोथ ही एक ट्विन कॅरेक्टरिस्टिक्स आहे. का? कारण की याच्यामध्ये ग्रोथ दोन प्रकार होऊ शकते, एक तर इन्क्रीज इन मास आणि इन्क्रीज इन नंबर. आता जसं समजा एखादी बॉडी आहे तर त्या बॉडीचं मास वाढत आहे. ओके, ही एक ग्रोथ म्हटली जाईल. आणि त्यानंतर समजा सेल डिव्हिजन होतं तर मग एक सेल डिव्हिजन दोन सेल्स, डॉटर सेल्स तयार होतात. ओके, मग त्याला आपण इन्क्रीज इन नंबर ह्यामधलं आपण ग्रोथ म्हणू शकतो. ओके, इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स ग्रोज बाय सेल डिव्हिजन. या ठिकाणी त्यांनी म्हटलं आहे मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये ग्रोथ कशा प्रकारे होते, मल्टी सेल डिव्हिजनमुळे होते. इन प्लांट्स दिस ग्रोथ ऑफ बाय सेल डिव्हिजन ऑकर्स कंटिन्युअसली थ्रू आउट देअर लाईफ स्पॅन. आणि प्लांट्समध्ये ही जी सेल डिव्हिजनची प्रोसेस असते पूर्ण त्यांच्या आयुष्यभर चालू असते. इन ॲनिमल्स द ग्रोथ इज सीन ओनली अप टू सर्टन. आणि ॲनिमल्सच्या बाबतीत म्हणायचं म्हटलं तर ही जी ग्रोथ असते सेल डिव्हिजनची एका पर्टिक्युलर पिरियडपर्यंत, एका पर्टिक्युलर पॉईंटपर्यंतच आपल्याला बघायला मिळते. However, cell division occurs in certain tissues to replace lost cells. ओके, आपल्या बॉडीमध्ये काही सेल्स वियर अँड टिअर होत असतात कंटिन्युअसली, आणि त्या ज्या खराब झालेल्या सेल्स असतात आपण त्याला खराब म्हणू शकतो एक ब्रॉड लँग्वेजमध्ये. ओके, सो या सेल्स असतात त्यांना रिप्लेस करण्यासाठी आपण नवीन सेल्स तयार करतो आणि त्याला आपण सेल डिव्हिजन असे म्हणतो. ओके, सो युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स ग्रो बाय सेल डिव्हिजन. One can easily observe this in vitro cultures by simply counting the numbers of cells under the microscope. ओके, आणि युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्समध्ये आपण काउंटिंग करू शकतो मायक्रोस्कोपमध्ये पोहोचेल की किती सेल्स वाढले आहेत. ओके, सो हा पण एक मुद्दा आहे. इन मेजॉरिटी ऑफ हायर ॲनिमल्स अँड प्लांट्स ग्रोथ अँड रिप्रोडक्शन आर म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट्स. बघा, जे हायर ॲनिमल्स आहेत त्यांच्यामध्ये ग्रोथ आणि रिप्रोडक्शन हे एक म्युच्युअली इव्हेंट्स आहेत. आता ते कशा प्रकारे आता आपण पाहू. समजा कोणाची गोष्ट होऊ शकतो आपण, एक समजा युनिसेल्युलर आहे, एखादा युनिसेल्युलर एक ऑर्गॅनिझम आहे. ओके, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे. आता युनिसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये आपण ग्रोथ आणि रिप्रोडक्शन. आता जो युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे त्याच्यामध्ये जे रिप्रोडक्शन आहे ते कसं आहे,
असेक्शुअल आहे, सेक्शुअल पण आहे, बट असेक्शुअलच्या बाबतीत आपण कसं म्हणू शकतो की सेल डिव्हिजन होतं. युनिसेलुलर ऑर्गॅनिझम सेल डिव्हिजन म्हणजे कशा प्रकारे काय होतं नेमकं, समजा एक सेल आहे, तिचं डिव्हिजन होऊन 2 सेल्स फॉर्म होतात, म्हणजे ही गोष्ट काय आली, रिप्रोडक्शन आली. बट आपण मागच्या ग्रोथच्या कॉन्टेक्स्टमध्ये काय म्हटलं होतं की इन्क्रीज इन नंबर इज ऑल्सो कॉल्ड ॲज ग्रोथ. ओके, इन्क्रीज इन नंबर इज ऑल्सो कॉल्ड ॲज ग्रोथ. मग या ठिकाणी सेलचा नंबर 1 होता आणि या ठिकाणी सेलचा नंबर 2 झालेला आहे, म्हणजे या ठिकाणी सेलचा नंबर पण वाढला आहे, म्हणजे ग्रोथ पण झालेली आहे. आणि आपण रिप्रोडक्शनच्या बाबतीत म्हटलं त्या ठिकाणी रिप्रोडक्शन पण झालं आहे. बट जे हायर ॲनिमल्स आहेत, कोण, हायर ॲनिमल्स, त्यांच्या बाबतीत हे जे 2 कन्सेप्ट आहे, कोणते, ग्रोथ आणि रिप्रोडक्शन, हे पूर्णपणे वेगळे आहेत. ग्रोथ आणि रिप्रोडक्शन एक्सक्लुझिव्ह इव्हेंट्स आहेत. कोणाच्या बाबतीत, हायर ॲनिमल्सच्या बाबतीत हे एक्सक्लुझिव्ह इव्हेंट्स आहेत. ओके, आता पण आर म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट्स. वन मस्ट रिमेंबर दॅट इंक्रीज इन बॉडी मास इज कन्सिडर ॲज ग्रोथ. ओके, नॉन लिव्हिंग ऑब्जेक्ट्स ऑल्सो ग्रो इफ वी टेक इंक्रीज इन बॉडी मास ॲज अ क्रायटेरिया फॉर ग्रोथ. ओके, जर आपण नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम, नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम नाही, नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम असतील, जे नॉन लिव्हिंग ऑब्जेक्ट्स आहेत, ऑब्जेक्ट नॉन लिव्हिंग असतो, सो त्या ऑब्जेक्टचं पण आपण ग्रोथचं तर क्रायटेरिया असं म्हटलं की बॉडी मासमध्ये त्यांच्या इन्क्रीज होते, तर बॉडी मास त्यांचं वाढत असतं. समजा एखादं दगड आहे, तो दगड वर्षानुवर्ष एका ठिकाणी पडून आहे, तर वर्षानुवर्ष त्यावर मातीचे थर साचून त्याची मास जे असतं ते इन्क्रीज होत जातं. सो आपण असं क्रायटेरिया घेतला की बॉडी मास इन्क्रीज होणे ही ग्रोथ आहे, तर मग असं पण होईल की मग आपण असं म्हणू शकतो का की जो दगड आहे, जी नॉन लिव्हिंग ऑब्जेक्ट आहे, ती लिव्हिंग आहे? नाही म्हणू शकत, प्रॅक्टिकलच नाही ना. तर ते पाहू पुढे काय आहे. सो माउंटेन्स, बोल्डर्स, सँड माउंट्स टू डू ग्रो, म्हणजे ह्या गोष्टी सुद्धा ग्रो करतात. However, this kind of growth exhibited by non-living objects by accumulation of material on the surface. आणि ही ग्रोथ कशी असते, accumulation of materials on surface. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ग्रोथ इज फ्रॉम इनसाइड. ओके, आणि जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांच्यामध्ये ग्रोथ इनसाइड आहे. ग्रोथ देअरफॉर कॅन नॉट बी टेकन ॲज डिफायनिंग प्रॉपर्टी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आणि ग्रोथ ही एक आणि त्यामुळेच ग्रोथ ही एक डिफायनिंग प्रॉपर्टी आपण म्हणू शकत नाही, कॅरेक्टरिस्टिक आहे पण डिफायनिंग प्रॉपर्टी नाही आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सची. ओके, so conditions under which it can be observed in all living organisms have to be explained, and then we understand that it is characteristic of living system. A dead organism does not grow. काय आपण मुद्दा आहे. त्यानंतर रिप्रोडक्शन इज लाईकवाईज अ कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आता खाली आपण मुद्दा आहे की रिप्रोडक्शन एक कॅरेक्टरिस्टिक, म्हणजे जी आपण बघा आता NCERT त्या ठिकाणी ही जी लाईन आहे कोणती, रिप्रोडक्शनची, रिप्रोडक्शन लाईकवाईज इज अ कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम, ब्रॉडमध्ये त्यांनी प्रिंट केलेली आहे. त्यांनी ब्रॉडमध्ये प्रिंट केल्याचं प्रयोजन काय आहे, काहीतरी प्रयोजन असेल म्हणून ब्रॉडमध्ये प्रिंट केली ना. ओके, त्यांनी काय म्हटलं आहे की रिप्रोडक्शन कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझमची, बट डिफायनिंग नाही आहे. कॅरेक्टरिस्टिक आहे बट डिफायनिंग नाही, म्हणजे कॅरेक्टर आहे ते बट डिफाईन नाही करत की तो जो ऑब्जेक्ट आहे तो लिव्हिंग आहे का नॉन लिव्हिंग आहे. ओके, सो इन मल्टीसेलुलर ऑर्गॅनिझम रिप्रोडक्शन रेफर्स टू द प्रोडक्शन ऑफ progeny possessing feature more or less similar to those of the parents. Invariably, implicitly, we refer to the sexual reproduction. Organism reproduced by asexual means also. Fungi multiply and spread easily due to the millions of asexual spores this produce. आता फंजाय मल्टिप्लाय म्हणजे त्यांच्यामध्ये स्पोर्स फॉर्म होतात. स्पोर्स फॉर्म झाल्यानंतर ते स्पोर्स मिलियन्समध्ये फॉर्म होतात आणि ते जेव्हा जर्मिनेट होतात मग त्याच्यापासून नवीन फंज तयार होते. So in lower organisms like yeast, hydra, we observe budding. In planaria, flatworms, we observe true regeneration. That is, fragmented organism regenerates the lost part of its body and becomes a new organism. Okay, हे काय टाइप्स दिले आहेत त्यांनी रिप्रोडक्शनचे. The fungi, the filamentous algae, the protenium of mosses all easily multiply by fragmentation. When it comes to unicellular organisms like bacteria, unicellular algae or amoeba, reproduction is synonymous with growth. Okay, आता हा जो मुद्दा आहे या ठिकाणी कोणता आहे एवढी बघा, हा जो द फंज आपल्याकडून वेन इट कम्स टू युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स लाईक बॅक्टेरिया, युनिसेल्युलर अल्गी और अमिबा, रिप्रोडक्शन इज सिनोनिमस विथ ग्रोथ. म्हणजे हे जे ह्या लेवलला आपण आलो, कोणत्या लेवलला, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम म्हणजे बॅक्टेरिया, युनिसेल्युलर अल्गी आणि अमिबा यांच्या लेवल रिप्रोडक्शन आणि ग्रोथ या एक सिनोनिमस इव्हेंट आहे, दोघी सेम आहेत. आपण पाहिल्यावरती जशी ग्रोथ होते त्याला सेल डिव्हिजनमध्ये पण आपण रिप्रोडक्शन म्हटलेलं आहे.
So increase in number of cells, we have already defined growth as equivalent to increase in cell number or mass. आपण वरतीच पाहिलं तेव्हा. Hence we notice that in single cell organism we are not very clear about the uses of these two terms, growth and reproduction. Further, there are many organisms which do not reproduce, worker bees, infertile human couples. Hence reproduction cannot be an all-inclusive defining characteristic of living organism. Of course, no living object is capable of reproducing or replicating by itself. Okay, आता आपण पाहिलं की ग्रोथ, पहिले आपण कॅरेक्टरिस्टिक का पाहिलं ग्रोथ, पण ग्रोथ आपण का पाहिलं, ग्रोथ कोणामध्ये पण होते, नॉन लिव्हिंग ऑब्जेक्ट्समध्ये पण होते, ॲक्युम्युलेशन ऑफ मटेरियल झाल्यामुळे सरफेसवर. बट रिप्रोडक्शनची गोष्ट केली तर रिप्रोडक्शनमध्ये कशा प्रकारे म्हणू शकतो, मग रिप्रोडक्शन नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम शो नाही करत, बट जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम रिप्रोड्यूस करत नाहीत. त्यामध्ये काही एक्सेप्शन्स आहेत रिप्रोडक्शनमध्ये. ओके, मग तर एक्सेप्शन्स कोणकोणते आहेत, तर बघा, थांबा एक मिनटं. आता बघा या ठिकाणी एक्सेप्शन कोणतं आहे, म्यूल्स, स्टराईल वर्कर बीज आणि इनफर्टाईल ह्युमन कपल्स. काही कारणास्तव जे इनफर्टाईल कपल्स असतात ते रिप्रोड्यूस करत नाहीत. मग ते लिव्हिंग नाहीत का, नॉन लिव्हिंग आहेत का, तर नाहीत. पण त्यातलं एक्सेप्शन असल्यामुळे रिप्रोडक्शन एक डिफायनिंग प्रॉपर्टी नाही. हे आपण रिप्रोडक्शन ठरवू नाही शकत की समोरचा व्यक्ती, समोरचे जे ऑब्जेक्ट आहे ते लिव्हिंग आहे का नॉन लिव्हिंग. आता आपण पुढे पाहू. आता पुढे आपल्या काही कॅरेक्टरिस्टिक आहेत की जे डिफाईन करतात. म्हणजे रिप्रोडक्शन एक कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी आहे बट डिफायनिंग प्रॉपर्टी नाही आहे. ओके, पाहू. Another characteristic of life is metabolism. Okay, all living organisms are made of chemicals. These chemicals, small, big, belonging to various classes, size, function, etc., are constantly being made and changed into some other biomolecules. Okay, the sum of the all chemical reactions that occur in our body is called as metabolism. जे सगळ्या रिॲक्शन्स आपल्या बॉडीमध्ये होत असतात त्या सर्व रिॲक्शन्सला आपण मेटाबॉलिझम असे म्हणतो. These conversions are chemical reactions or metabolic reactions. There are thousands of metabolic reactions occurring simultaneously inside all living organisms. एखादी गोष्ट दुसऱ्या गोष्टीने कन्वर्ट होत असते. ओके, त्याला आपण मेटाबॉलिझम असे म्हणतो. सो युनिसेल्युलर और मल्टीसेल्युलर, ऑल प्लांट्स, ॲनिमल्स, फंजाई अँड मायक्रोब्स एक्झिबिट मेटाबॉलिझम. प्रत्येक जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे तो मेटाबॉलिझम एक्झिबिट करतो. द सम टोटल ऑफ ऑल केमिकल रिॲक्शन्स ऑकरिंग इन अवर बॉडी इज कॉल्ड मेटाबॉलिझम. तिसरे आपलं डेफिनेशन आहे, नो नॉन लिव्हिंग ऑब्जेक्ट एक्झिबिट्स मेटाबॉलिझम. बघा, नो नॉन लिव्हिंग ऑब्जेक्ट एक्झिबिट्स मेटाबॉलिझम. मेटाबॉलिक रिॲक्शन्स कॅन बी डिमॉन्स्ट्रेटेड आउटसाइड द बॉडी इन अ सेल्फ सिस्टीम. जे मेटाबॉलिक रिॲक्शन्स आहेत त्या आपण टेस्ट ट्यूबमध्ये, बाहेर कोणत्या कंडिशनमध्ये, सेल्फ सिस्टीममध्ये आपण एक्झिबिट करू शकतो मेटाबॉलिक रिॲक्शन्स. सो अँड आयसोलेटेड मेटाबॉलिक रिॲक्शन आउटसाइड द बॉडी ऑफ अन ऑर्गॅनिझम. एखादी अशी मेटाबॉलिक रिॲक्शन किती ऑर्गॅनिझमच्या बॉडीच्या बाहेर आयसोलेट केलेली आहे, परफॉर्म इन अ टेस्ट ट्यूब इज नायदर लिव्हिंग. आणि जी टेस्ट ट्यूबमध्ये परफॉर्म केली आहे ती नायदर लिव्हिंग आहे नॉर नॉन लिव्हिंग. बट काय त्यांनी पुढे म्हटलं बघा, व्हाईल मेटाबॉलिझम इज डिफायनिंग. ओके, while metabolism is defining feature of all living organisms without exception, isolated metabolic reactions in vitro are not living things but surely living reactions. ते लिव्हिंग थिंग नाही आहे पण लिव्हिंग रिॲक्शन आहे. म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये मेटाबॉलिझम हे एक डिफायनिंग फीचर आहे. म्हणजे आपल्याला फर्स्ट डिफायनिंग फीचर मिळालं. फर्स्ट डिफायनिंग फीचर काय आहे आपल्या बॉडीचं, मेटाबॉलिझम. त्यानंतर सेल्युलर ऑर्गनायझेशन आहे, पुढे पाहू आपण, आणि कॉन्शियसनेस आहे. पाहू पुढे काय आहे ते. सो हेन्स cellular organization of the body is defining feature of life forms. काय दिलं आहे पाहू पण काय. So perhaps the most obvious and technically complicated feature of all living organisms is the ability to sense their surroundings or environment. कॉम्प्लिकेटेड फीचर आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझम की ते त्यांची जे सराउंडिंग आहे त्याला काय करू शकतात, सेन्स करू शकतात. त्याला आपण कॉन्शियसनेस असं म्हणतो. सो अँड रिस्पॉन्ड टू दीज एन्व्हायरमेंटल स्टिम्युलाय विच कुड बी फिजिकल, केमिकल और बायोलॉजिकल. म्हणजे स्टिम्युलाय असतात, एक्सटर्नल स्टिम्युलाय, ज्याच्यामुळे माणूस कॉन्शियस होतो कोणत्याही गोष्टीमुळे, त्याला आपण एक्सटर्नल स्टिम्युलाय असं म्हणतो. सो वी सेन्स अवर एन्व्हायरमेंट थ्रू अवर सेन्स ऑर्गन्स. आपल्याला जे सेन्स ऑर्गन आहेत, ज्ञानेंद्रिय आहेत मराठीत आपण त्याला म्हणू शकतो. प्लांट्स रिस्पॉन्ड टू द एक्सटर्नल फॅक्टर्स लाईक लाईट, वॉटर, टेम्परेचर अँड अदर ऑर्गॅनिझम्स. ओके, आपण 9th का 10thमध्ये आपल्याला एक कन्सेप्ट होता, ग्रॅव्हिट्रॉफिक मुवमेंट, फोटोट्रॉफिक मुवमेंट, हायड्रोट्रॉफिक मुवमेंट वॉटरच्या बाबतीत. आता या ठिकाणी तेच आहे. जर समजा जी प्लांटची ग्रोथ आहे रूट्सची, ती खाली जमिनीत वॉटर असल्यामुळे तिची ग्रोथ डाऊन साईडला असते ना रूट्सची. असं रूट्स तर कधी आपल्याला दिसले नाही वरती, बट त्या ती जी कन्सेप्ट वेगळी आहे. ते आपण म्हणत होतो बनियन ट्रीमध्ये रूट्स प्लांट असतात, ती कन्सेप्ट वेगळी आहे.
बट आपण मुवमेंट पाहिली रूट्सची, ते गॅविट्रॉफिक आहे. आणि प्लांटची जी हाईट असते ती सरळ वरती वाढते ना, अशी वाकडे तर नाही वाढत, ब्रांचेस येतात, पण जो सेंट्रल मेन ॲक्सेस असतो तो अपराईट ग्रोथ होत असते. सो त्याला आपण फोटोट्रॉफिक मुवमेंट असं म्हणतो. फोटोट्रॉफिक, फोटो म्हणजे लाईट, ट्रॉफिक. ओके, म्हणजे सन आहे, सनकडून त्याला लाईट मिळत असतो आणि त्याच्याकडे त्याची ग्रोथ होत असते, म्हणून त्याला फोटोट्रॉफिक मुवमेंट असं म्हटलं असतं. ओके, त्याला फोटोट्रॉफिक मुवमेंट असं म्हटलं असतं. ओके, पोल्युटंट्स एक्सेट्रा, ऑल ऑर्गॅनिझम्स फ्रॉम द प्रोकॅरियोट्स टू द मोस्ट कॉम्प्लेक्स युकॅरियोट्स कॅन सेन्स अँड रिस्पॉन्ड टू द एन्व्हायरमेंटल क्यूज. ओके, हा मुद्दा महत्त्वाचा आहे. म्हणजे प्रोकॅरियोट्सपासून तर सर्वात कॉम्प्लेक्स युकॅरियोट्सपर्यंत प्रत्येकजण त्याच्या एन्व्हायरमेंटला सेन्स करू शकतो. फोटो पिरियड अफेक्ट्स रिप्रोडक्शन इन सिजनल ब्रीडर्स. ओके, जो फोटो पिरियड आहे म्हणजे लाईटचा पिरियड आहे, तो रिप्रोडक्शनला अफेक्ट करतो. जे सीजनल ब्रीडर्स असतात त्यांच्यामध्ये, जे की एका पर्टिक्युलर सीझनमध्ये ब्रीडिंग करतात. ओके, बोथ प्लांट्स अँड ॲनिमल्स, ऑल ऑर्गॅनिझम्स हँडल केमिकल्स एंटरिंग देअर बॉडीज. ऑल ऑर्गॅनिझम देअरफॉर आर अवेअर ऑफ देअर सराउंडिंग. ओके, जो प्रत्येक ऑर्गॅनिझम आहे त्याच्या बॉडीमध्ये कोणती गोष्ट एंटर करेल तो डिसाईड करू शकतो. आणि यामुळेच आपण असं ठरवू शकतो की जो प्रत्येक ऑर्गॅनिझम आहे तो त्याच्या सराउंडिंगला सेन्स करू शकतो, बिहेवियर आहे त्याच्या सराउंडिंगचे. ओके, ह्युमन बिंग्स इज द ओनली ऑर्गॅनिझम हू इज अवेअर ऑफ हिमसेल्फ, दॅट इज सेल्फ कॉन्शियस. ओके, कॉन्शियसनेस ही प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझमची कॅरेक्टरिस्टिक आहे, डिफाईन फीचर पण आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं. बट सेल्फ कॉन्शियसनेस फक्त ह्युमन बिंग्सची कॅरेक्टरिस्टिक आहे. कारण सेल्फ कॉन्शियसनेस म्हणजे काय, की मी कसा दिसतो, आपण आरशात बघतो बाहेर जायच्या वेळेस. सो सेल्फ कॉन्शियस, स्वतःबद्दल कॉन्शियस असणे, याला आपण सुद्धा ह्युमनची फक्त ह्युमन्सचीच कॅरेक्टरिस्टिक आहे. कधीच पाहिलं आहे का एखादा कुत्रा आहे, तो का आरशात बघतोय मी कसा दिसतोय, आपणच पाहतो की आपण आरशात कसं दिसतो. ओके, सो कॉन्शियसनेस देअरफॉर बिकम्स द डिफायनिंग प्रॉपर्टी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. म्हणजे 3 डिफायनिंग प्रॉपर्टीज आहे, एक मेटाबॉलिझम, एक या ठिकाणी सेल्युलर ऑर्गनायझेशन आणि थर्ड कॉन्शियसनेस. ओके, म्हणजे तुम्ही 3 डिफायनिंग फीचर्स पाहिले. 3 डिफरंट फीचर कोणते, मेटाबॉलिझम, सेल्युलर ऑर्गनायझेशन आणि थर्ड कॉन्शियसनेस. So next, when it comes to human beings, it is all the more difficult to define the living state. आता ह्युमन बिंग्समध्ये आपण जेव्हा येतो तर परत जी लिव्हिंग स्टेट आहे ती डिफाईन करणं फार कठीण होतं. आता का होतं पाहू. वी ऑब्झर्व पेशंट्स लाईंग इन कोमा इन हॉस्पिटल्स व्हर्च्युअली सपोर्टेड बाय मशीन्स विच रिप्लेस हार्ट अँड लंग्स. द पेशंट इज अदरवाईज ब्रेन डेड. ओके, सो जे पेशंट्स कोमामध्ये असतात ते ब्रेन डेड असतात. ओके, द पेशंट हॅज नो सेल्फ कॉन्शियसनेस, त्यांना सेल्फ कॉन्शियसनेस नसतो. आर सच पेशंट्स हू नेवर कम बॅक टू नॉर्मल लाईफ, लिव्हिंग ऑर नॉन लिव्हिंग. ओके, सो असा जर प्रश्न आला की कोमामध्ये जे पेशंट्स असतात ते लिव्हिंग असतात का नॉन लिव्हिंग असतात, तर शुअरली ते लिव्हिंग असतात. का, तर तुम्ही प्रश्न विचारायचा ना, का कोमामध्ये असलेले पेशंट लिव्हिंग असतात. आता आपण काय म्हटलं आहे, डिफायनिंग फीचर काय आहे, फर्स्ट मेटाबॉलिझम आहे. त्याच्यानंतर सेकंड आहे सेल्युलर ऑर्गनायझेशन. आणि थर्ड आहे कॉन्शियसनेस. ओके, सो आता बघा, मेटाबॉलिझम त्यामुळे प्रेझेंट आहे, सेल्युलर ऑर्गनायझेशन प्रेझेंट आहे, मेटाबॉलिझम प्रेझेंट आहे, सेल्युलर ऑर्गनायझेशन प्रेझेंट आहे, बट तो कॉन्शियस नाही. फक्त आता कॉन्शियस नसल्याने आपण म्हणू शकतो का की तो लिव्हिंग नाही आहे. बट त्याच्यामध्ये दोघी प्रॉपर्टीज प्रेझेंट आहे ना, मेटाबॉलिझम प्रेझेंट आहे, मेटाबॉलिझम होत आहे त्याच्या बॉडीमध्ये. जरी आपण म्हटलं की त्याचा हार्ट प्रेझेंट नाही आहे, हार्टला व्हर्च्युअली म्हणणं आर्टिफिशियली सपोर्टेड आहे. ओके, बट त्याच्या बॉडीमध्ये मेटाबॉलिझम कॅरी आउट होत आहे ना, ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट होत आहे, सेल टिश्यूज टू अल्व्युलाय टू टिश्यूज. ओके, म्हणजे त्याच्यामध्ये मेटाबॉलिझम प्रेझेंट आहे आणि सेल्युलर ऑर्गनायझेशनसुद्धा प्रेझेंट आहे, म्हणजे कोमामध्ये असलेला पेशंट लिव्हिंग आहे. ओके, तर नेक्स्ट जाऊ काय पुढे पाहू. इन हायर क्लासेस यू विल कम टू नो दॅट ऑल लिव्हिंग फिनॉमिना आर ड्यू टू अंडरलाईंग इंटरॅक्शन्स. ओके, हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे. जे सर्व लिव्हिंग फिनॉमिनन्स आहेत
ते आर ड्यू टू अंडरलाईन इंटरॅक्शन्स. एखाद्या इंटरॅक्शन, दोन गोष्टींमध्ये इंटरॅक्शन झाल्यामुळे फिनॉमिनॉन्स तयार होतात. हो, प्रॉपर्टीज ऑफ टिश्यूज आर नॉट प्रेझेंट इन द कन्स्टिट्युएंट सेल्स बट अराइज एज अ रिझल्ट ऑफ इंटरॅक्शन अमंग द कन्स्टिट्युएंट सेल्स. ओके, जे टिश्यूज, आपण टिश्यूज म्हणजे काय, टिश्यू इज अ ग्रुप ऑफ सेल्स. ओके, जे सेल्सचे कॅरेक्टरिस्टिक्स असतात ते डिटरमाइन नाही करत की टिश्यूच्या कॅरेक्टरिस्टिक काय असतील, बट त्यांच्यावर जे इंटरॅक्शन होईल, जे डिफरंट सेल्स असतील त्यांच्यावर जे इंटरॅक्शन होईल त्याच्यावर आपण ठरवू शकतो की टिश्यूचे कॅरेक्टरिस्टिक काय असतील. सिमिलरली, properties of cellular organelles are not present in the molecular constituents of the organelle but arise as a result of interactions among the molecular components comprising the organelle. ओके, जी सेल असते सेलमध्ये काही ऑर्गनलीज प्रेझेंट असतात. आता ऑर्गनलीज प्रेझेंट आहेत बट त्यांचे जे इंटरॅक्शन असतं, इंटरॅक्शन करून जे ते काम करतात, वर्क परफॉर्म करतात, ते पूर्ण सेलचं वर्क असतं. Okay, this interaction result in emergent properties at a higher level of organization. This phenomenon is true in the hierarchy of organization complexity at all levels. Therefore, we can say that living organisms are self-replicating, evolving, self-regulating, interactive system capable of responding to external stimuli. Biology is the story of life on Earth. Biology is the story of evolution of living organisms on Earth. All living organisms, present, past, future, are linked to one another by sharing of the common genetic material, but to varying degrees. ओके, तर डायव्हर्सिटी इन लिव्हिंग वर्ल्ड, काय डायव्हर्सिटी आहे लिव्हिंग वर्ल्डमध्ये ते पण पाहू. ओके, so if you look around you will see a large variety of living organisms, be it potted plants, insects, birds, your pets or other animals, plants. There are several other organisms that you cannot see with your naked eyes but they are all around you. If you were to listen the area that you make observations in, the range and variety of organisms that you see would increase. Obviously, if you were to visit a dense forest you would probably see much greater number and kinds of living organisms. काही महत्त्वाचं नाही. ओके, या ठिकाणी फक्त महत्त्वाचं काय आहे, 1.7 to 1.8 मिलियन स्पेशीज प्रेझेंट आहे आणि त्याला आपण बायोडायव्हर्सिटी म्हणतो. दिस रेफर्स टू बायोडायव्हर्सिटी. ओके, त्यानंतर as stated earlier there are millions of plants and animals in the world. We know that the plants and animals in our own area by their local names. त्या ठिकाणी खाली नॉमनक्लेचरचा मुद्दा येणार आहे. लोकल नेमनुसार समजा आपण एखाद्या पर्टिक्युलर एरियात राहतो भारताच्या, त्या एरियामध्ये एखादा सुद्धा प्राणी आहे त्याला वेगळं नाव आहे बट दुसऱ्या पार्टमध्ये वेगळं नाव आहे आणि हे जे नाव झालं हे लोकल नेम झालं, जे की फक्त एका पर्टिक्युलर एरियासाठीच मर्यादित आहे. ओके, त्याला आपण लोकल नेम असं म्हणतो. Even within a country, probably you would recognize the confusion that would created if you do not find any ways and means to talk each other to refer. Okay, मग त्यासाठी एक इंटरनॅशनल समिती स्थापन झाली. हो, काय आहे, hence there is need to standardize the naming of living organisms such that a particular name is known by the same name all over the world. This process is called nomenclature. ओके, आपण त्याला काय म्हणतो, बारसं, नामकरण सोहळा म्हणतो आपण त्याला मराठीमध्ये. आणि समजा नॉमेनक्लेचर, आता नॉमेनक्लेचर म्हणजे नामकरण सोहळाच, म्हणजे लहान लहान मुलांचं नामकरण करतो. तसंच आपल्याला जे सर्व ॲनिमल्स प्रेझेंट होते, प्लांट्स प्रेझेंट होते, त्यांचे नामकरण करायचं तर त्याला आपण नॉमेनक्लेचर असं म्हटलं आहे. Obviously, nomenclature or naming is the only possible when the organism is described correctly and we know to what organism the name is attached to. This is called identification. Okay, एखाद्या पर्टिक्युलर ऑर्गॅनिझमला ते नाव द्यायचं आहे, त्यातलं आयडेंटिफिकेशन आपण करू शकतो. In order to facilitate the study, number of scientists have established procedures to assign scientific name to each known organism. This is acceptable to biologists all over the world. For plants, scientific names based on agreed principles criteria which are provided in International Code for Botanical Nomenclature. म्हणजे तुम्हाला ICBN याचा फुल फॉर्म लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर द इंटरनॅशनल कोड फॉर झुलॉजिकल नॉमेनक्लेचर, जेव्हा परीक्षेत येतं तेव्हा लक्षात नाही राहत की ICZN काय आहे, इंटरनॅशनल कोड फॉर झुलॉजिकल नॉमेनक्लेचर आहे का इंडियन कोड फॉर झुलॉजिकल नॉमेनक्लेचर आहे. गल्लत होऊ शकते, इंटरनॅशनलच्या ऐवजी ते इंडिया टाकतील तर तुमची चूक होऊ शकते, लक्षात ठेवा. The scientific name ensure that each organism has only one name. Description of any organism should enable the people in any part of the world to arrive at the same name. Okay, so biologists follow universally accepted principles to provide scientific name to organisms. Each name has two components, the generic name and the specific epithet. जनरिक नेमला आपण जीनस म्हणतो आणि स्पेसिफिक एपिथेट म्हणजे स्पेशीज.
दिस सिस्टम ऑफ प्रोव्हाइडिंग नेम विथ टू कंपोनंट्स कॉल्ड एज बायनोमियल नॉमेनक्लेचर. दोन कंपोनंट आहे, बाय कंपोनंट आहे, म्हणून त्याला पण बायनोमियल नॉमेनक्लेचर असं म्हटलं आहे. दिस नेमिंग सिस्टम गिवन बाय कार्लोस लिनॅयस is practiced by all biologists all over the world. This naming system using two-word format was found convenient. Let us take the example of mango to understand the way of providing scientific names better. The scientific name of mango is written as Mangifera indica. हे नाव आहे मँगोचं, scientific name आहे. So let us see how it is binomial name. In this name Mangifera indicates, okay, pop on. आता हे जे नाव लिहिलं आहे आपण आता याच्यामध्ये मँजिफेरा म्हणजे हा जो फर्स्ट पार्ट आहे, हा फर्स्ट पार्ट आहे जीनस, आणि जो सेकंड पार्ट आहे हा आहे स्पीशीज. म्हणजे फर्स्ट पार्ट इंडिकेट करतो जीनस आणि सेकंड पार्ट इंडिकेट करतो स्पीशीज. ओके, सो आता याच्यामध्ये पण काही रायटिंगचे नियम आहेत. आता हे तुम्हाला येऊ शकतं की फाइंड आउट द फॉलोइंग करेक्ट, जे काय खालचे काही खाली सेंटेन्सेस येतील त्यातले कोणते बरोबर आहे ते तुम्हाला या ठिकाणी विचारू शकता. सो पाहू आपण काय. सो इन दिस नेम मँजिफेरा रिप्रेझेंट द जीनस वाईल इंडिका इज अ पर्टिक्युलर स्पेशीज ऑर अ स्पेसिफिक एपिथेट. ओके, आता या ठिकाणी काही हे रूल्स आहेत ते पाहू आपण. काही नाही, फक्त नाव कशा प्रकारे लिहायचं, जे आपण नाव रिटर्न करू लिहू तर ते कशा प्रकारे लिहावं त्याचे काही रूल्स आहेत. जसं आपण म्हणतो की फुल स्टॉप दिल्यानंतर जे फर्स्ट वर्ड असेल त्याचं जे लेटर असेल फर्स्ट लेटर ते कॅपिटल असावं. त्या ठिकाणी हे जे फर्स्ट लेटर आहे एम म्हणजे कॅपिटल एम आहे मँजिफेरा. त्याचं जे सेकंड स्पेसिफिक मेथड आहे त्याचा जो फर्स्ट लेटर आहे तो आय आहे, तो स्मॉल लिहिला आहे आपण. सो असे काही आहेत या ठिकाणी तुम्ही वाचून घ्या, काही एवढं विशेष नाही आहे. So name of the author appears after the specific epithet that is at the end of biological name and is written in abbreviated form. Okay, नाव झाल्यानंतर त्याच्या शेवटी जो ऑथर आहे, ऑथर ओके, ज्याने त्या नावाचा शोध लावलेला आहे त्याचं नाव शॉर्ट फॉर्ममध्ये लिहिलं जातं. आता समजा या ठिकाणी पाहू आपण मँजिफेरा इंडिका लिन म्हणजे कार्लोस लिनियस. ओके, म्हणजे नाव संपल्यानंतर शेवटी एक शॉर्ट फॉर्ममध्ये त्याचं नाव लिहिलं जातं. इट इंडिकेट्स दॅट दिस स्पीशीज वर डिस्क्राईब बाय लिनायस. आणि याच्यावर म्हणजे आपण त्यांना क्रेडिट देतोय, त्यांनी किती संशोधन केलं आहे एन्शंट काळामध्ये आणि त्यांना क्रेडिट देणं गरजेचं आहे. ओके, त्यांना आपण क्रेडिट देतोय. ओके, सो सिन्स इट इज नियरली इम्पॉसिबल टू स्टडी ऑल द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स इट इज नेसेसरी टू डिवाइस सम मीन्स टू मेक दिस पॉसिबल. दिस प्रोसेस इज कॉल्ड क्लासिफिकेशन. नुसतं नाव देऊन फायदा नाही, तर त्याचं व्यवस्थित क्लासिफिकेशन पण करायला हवं ना. So classification is the process by which anything is grouped into convenient categories based on some easily observable characters. For example, we easily recognize groups such as plants, animals, or dogs, cats, insects. The moment we use any of these terms, we associate certain characters with the organism in that group. What image do you see when you think of dog? अर्थातच डॉग, कुत्रा येईल आपल्या तोंडासमोर डोळ्यासमोर. ओके, आता Alsatians, we know that what we are talking about. Alsatian एक कुत्र्याची प्रजाती आहे. ओके, similarly suppose we were to say mammals, you would of course think of animals with extended ears, body hair. Okay, body hair. Likewise in plants, if we try to talk of wheat, the picture in each of our minds will be wheat plants, not rice, not any other plant. म्हणजे आपण एखाद्या समजा आपल्याला काही नाव सांगितलं तर आपण लगेच त्या व्यक्तीचा चेहरा आपल्या डोळ्यांसमोर येतो, तसंच याच्या बाबतीत पण आहे. The scientific term for these categories is called taxa. However, must recognize that taxa can indicate categories at different levels. Plants also form a taxa. Wheat is also a taxa. Similarly, animals, mammals, dogs are all taxa. But you know that a dog is a mammal and mammals are animals. Therefore, animals, mammals and dogs represent taxa at different level. म्हणजे प्रत्येक कॅटेगरी म्हणजे काय, टॅक्सा प्रत्येक लेवलला एक गोष्ट इंडिकेट करतो. Hence, based on characteristic of all living organisms can be classified into different taxa. This process of classification is called taxonomy. ओके, कॅटेगरीचं क्लासिफिकेशन करतो त्याला क्लासिफिकेशन म्हणतो आणि टॅक्साचं क्लासिफिकेशन करतो आपण त्याला टॅक्सॉनॉमी असं म्हणतो. सो एक्सटर्नल and internal structure along with the structure of cell development
development processes and ecological information of living organisms are essential and form the basis of modern taxonomic studies. Hence, characterization, identification, classification, nomenclature are the processes that are basic to taxonomy. हे काही प्रोसेसेस आहेत, काय ते बेसिक आहेत टॅक्झॉनॉमीला. So taxonomy is not something new. Human beings have always been interested in knowing more and more about the various kinds of organisms, particularly with reference to their own use. Okay. Earliest classification were based on uses of various organisms. organismचा जशा प्रकारे यूज असेल त्याच्यानुसार त्याचं क्लासिफिकेशन केलं गेलं होतं जुन्या काळामध्ये. Human beings were since long not only interested in knowing more about different kinds of organisms and their diversities, but also the relationship among them. The branch of study was later referred to as systematics. Okay. एखाद्या गोष्टीची आपल्याला माहिती जाणून घ्यायची असेल त्याला आपण सिस्टमॅटिक असं रेफर केलं आहे. द वर्ड सिस्टमॅटिक डिराइव्ह फ्रॉम द लॅटिन वर्ड सिस्टेमा which means systematic arrangement of organism. Linnaeus used Systema Naturae as the title of his publication. ओके, सिस्टमा म्हणजे काय? सिस्टमॅटिक अरेंजमेंट म्हणजे सिस्टमा म्हणजे काय? ऑर्गनिझमची क्लासिफिकेशन केलं आपण, पण त्यांची अरेंजमेंट करायची आहे तर त्याला आपण सिस्टमा असं म्हटलेलं आहे. ओके, त्यानंतर the scope of systematic was later enlarged to include identification, nomenclature and classification. Systematic takes into account evolutionary relationship between organisms. ओके, आता थर्ड म्हणजे पुढचा मुद्दा आहे टॅक्झॉनॉमिक कॅटेगरीज. टॅक्झा पाहिला. टॅक्झाच्या काय काय कॅटेगरीज आहेत, कोणकोणत्या आहेत त्या बघायच्या. बघूयात काय आहे. तर त्या ठिकाणी क्लासिफिकेशन इज नॉट अ सिंगल स्टेप प्रोसेस बट इन्व्हॉल्व्स हायरार्ची ऑफ स्टेप्स in which each of the step represents a rank or category. Since the category is a part of overall taxonomic category arrangement, it is called taxonomic category, and all categories together constitute taxonomic hierarchy. Each category referred to as unit of classification in fact represent a rank and is commonly called as term as taxon. आणि taxon आणि आपण प्लुरल मध्ये taxa म्हणू शकतो. म्हणजे कॅटेगरीज म्हणजे taxa आणि कॅटेगरी म्हणजे taxon. Okay, taxonomic categories and hierarchy can be illustrated by an example. Insects represent a group of organisms sharing common features like three pair of jointed legs. आपण पाहिलं आहे, पाहू समजा भविष्यात. So it means insects are recognizable concrete objects which can be classified and thus were given a rank category. Can you name other such group of organisms? Remember, groups represent category. Category further denotes rank. Each rank or taxon in fact represents a unit of classification. Okay, the taxonomic groups categories are distinct biological entities and not merely morphological aggregates. Morphological aggregates नाही आहे, ते distinct biological entities आहे, aggregate नाही आहे. So aggregate म्हणजे जोडी किंवा ग्रुप कोणत्या गोष्टींचा. So taxonomical studies of all known organisms have led to the okay, so all known organisms have led to the development of common categories such as kingdom, phylum or division, class, order, family, genus, species. All organisms including those in the plant and animals kingdoms have species as the lowest category. Now the question you may ask is how to place an organism in various categories. The basic requirement is knowledge of characters of an individual or group of organism. ओके, समजा एखाद्या ऑर्गॅनिझमला आपल्याला एखाद्या पर्टिक्युलर ग्रुपमध्ये प्लेस करायचं आहे, पण मग आपल्याला त्या ऑर्गॅनिझमची आपल्या कॅरेक्टरिस्टिक्स आधी माहीत असायला हव्यात, बरोबर ना. सो दिस हेल्प्स इन आयडेंटिफाईंग सिमिलॅरिटीज. दिस सिमिलॅरिटीज अमंग द इंडिव्हिज्युअल्स ऑफ द सेम काइंड ऑफ ऑर्गॅनिझम ॲज वेल ॲज ऑफ अदर काइंड्स ऑफ ऑर्गॅनिझम्स. सो स्पीशीज, आता पुढच्या स्पीशीज काय? Taxonomic studies consider a group of individual organisms with fundamental similarities, species. Okay, so one should be able to distinguish one species from other closely related species based on the distinct morphological differences. Let us consider Mangifera indica, Solanum tuberosum, Panthera leo. All the three names indica, tuberosum, leo represent a specific epithet. जे शेवटचं नाव आहे ते specific epithet represent. Okay, so मग त्याच्यामध्ये while the first words Mangifera, Solanum and Panthera are genera represents another higher level of taxon or category. Okay, so each genus may have one or more than one specific epithet representing a different organism but having morphological similarities. For example, Panthera has another specific epithet called tigris. Solanum includes. Okay,
सो एका जिनसला 2 किंवा 2पेक्षा जास्त स्पेसिफिक एपिथेट्स असू शकतात. Include species like Nigrum, Melongena. Human beings belong to the species Sapiens, which is grouped in genus Homo. ओके, आपण असं का म्हटलं तर पाहू समजा पुढे. तो जीनस, ओके, हे जे स्पेशीज आहे या जीनसमध्ये ग्रुप केल्या आहेत, म्हणून एका जीनसला 2पेक्षा किंवा जास्त स्पेशीज असू शकतात. जसं सोलानम ट्युबरोसम, आता या ठिकाणी सोलानम ट्युबरोसम, सोलानम नायग्रम, सोलानम मेलॉन्जिना, अशा प्रकारे 2 स्पेसिफिक एपिथेट एका जीनसला असू शकतात. सो जीनस कंप्राइजेस अ ग्रुप ऑफ रिलेटेड स्पेशीज. बघा, जीनस कंप्राइजेस अ ग्रुप ऑफ रिलेटेड स्पेशीज. जे रिलेटेड स्पेशीज असतात त्यांचा ग्रुप म्हणजे जीनस. So characters in common in comparison to species of other genera. We can say that genera are aggregates of closely related species. For example, potato, brinjal are 2 different species, but both belong to the genus Solanum. Lion, Panthera leod, Panthera pardus. Tiger, Panthera tigris. With several common features are all species of genus Panthera. This genus differs from another genus Felis, which includes cats. ओके, पॅन्थेरामध्ये टायगर वगैरे येतात आणि नंतर जी जीनस आहे फेलिस त्यामध्ये कॅटचा समावेश होतो. The next category, family, has a group of related genera with still less number of similarities. Okay, आपण पाहिलं की जीनसमध्ये स्पेशीजचा समावेश आहे आणि फॅमिलीमध्ये जीनसचा समावेश आहे. Families are characterized on the basis of both vegetative and reproductive features of plant species. Among plants, for example, 3 different genera Solanum, Tunia, Datura are placed in family Solanaceae. Among animals, for example, genus Panthera comprising lion, tiger, leopard is put along with genus Felis, cats in the family of Felidae. Similarly, if you observe the features of cat and dog, you will find some similarities and some differences as well. They are separated into 2 different families, Felidae and Canidae. Felidae म्हणजे cats आणि Canidae म्हणजे dogs. त्यामध्ये बाकीचा समावेश होतो. जर फॅमिली, आता फॅमिली नंतर आहे ऑर्डर. You have seen earlier categories like species, genus and families are based on number of similar characters. ओके, आता फॅमिलीचाच ग्रुप म्हणजे काय तर ऑर्डर. So generally order and other taxonomic categories are identified based on the aggregates of characters. Order being a higher category is the assemblage of families. Assemblage of families म्हटले बघा order, which exhibits a few similar characters. The characters are less in number as compared to different genera included in a family. Plant families are Convolvulaceae, Solanaceae are included in the order of Polynomials, mainly based on the floral characters. The animal order Carnivora includes families like Felidae and Canidae. जे ऑर्डर आहे कार्निव्होरा त्याच्यामध्ये कोणाचा समावेश होतो? फेलिडे आणि कॅनिडे यांचा समावेश होतो. द क्लास, दिस कॅटेगरी इन्क्लुड्स रिलेटेड ऑर्डर्स. आता क्लासमध्ये ऑर्डरचा समावेश असतो. Order Primata comprising monkey, gorilla, gibbon is placed in class Mammalia along with order Carnivora that includes animals like tiger, cat and dog. Class Mammalia has other orders also. Okay. Next, phylum. So classes comprising animals like fishes, amphibians, reptiles, birds along with mammals constitute the next higher category called phylum. मग क्लासेसचा समावेश कशामध्ये होतो? फायलम मध्ये. All these based on the common feature like presence of a notochord, dorso-hollow neural system are included in phylum Chordata. In case of plants, classes with a few similar characters are assigned to a higher category called division. Okay, so next type, kingdom. All animals belonging to various phyla are assigned to the highest category called kingdom Animalia. In the classification system of animals, the kingdom Plantae, on the other hand, is distinct and comprises all the plants from various divisions. Henceforth, we will refer to these 2 groups as animal and plant kingdoms. So the taxonomic categories from species to kingdom have been shown in figure. आता ही जी फिगर दाखवली बघा, the species, genus family order class phylum kingdom. म्हणजे kingdom काय आहे? ग्रुप ऑफ phylum काय आहे? ग्रुप ऑफ क्लास काय आहे? ग्रुप ऑफ ऑर्डर काय आहे? ग्रुप ऑफ फॅमिली काय आहे? ग्रुप ऑफ जीनस काय आहे? फॅमिली ऑफ स्पेशीज. स्पेशीजच्या खाली काय? स्पेशीज एक बेसिक युनिट आहे क्लासिफिकेशनचं. टॅक्सॉनचं बेसिक युनिट आहे स्पेशीज. ओके, these are broad categories. However, taxonomists have also developed sub categories. आता याच्या नक्की सब कॅटेगरीज पण आहेत. सब ऑर्डर आहे, सब क्लास आहे. ओके, लुक ॲट द हायरार्ची इन फिगर 1.1. ओके, आता आपण नेक्स्ट जाऊ. काय पाहू नेक्स्ट?
तर नेक्स्ट डिस्क्रायबिंग द लोअर टॅक्झा मोर द कॅरेक्टर्स. ओके, जसं जो लोअर टॅक्झा म्हणजे स्पेशीसपासून आपण किंगडमकडे जातो तसं जे सिमिलर कॅरेक्टर्स असतात, ग्रॉस मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर्स, ते कमी कमी होत जातात. कारण की स्पेशीसमध्ये लिमिटेड नंबरमध्ये असतात. आणि जसं आपण किंगडममध्ये जातो तसं तसं त्यामुळे खूप गोष्टींचा समावेश होतो. म्हणजे ग्रॉस मॉर्फॉलॉजिकल, ग्रॉस रिलेटेड कॅरेक्टर्स कमी कमी होत जातात. ओके, आता ह्या जो चार्ट आहे हा फार महत्त्वाचा आहे, तुम्हाला लक्षात ठेवावाच लागेल. आता खाली काही टॅक्झॉनॉमिकल एड्स आहेत. Taxonomic studies of various species of plants, animals, and other organisms are useful in agriculture, forestry, industry, and in general knowing our bioresources. So, and their diversity. These studies would require correct classification and identification of organisms. Identification of organisms require intensive laboratory and field studies. The collection of actual specimens of plants and animal species is essentially and is the prime source of taxonomic studies. These are also fundamental to studies and essential for training in systematics. It is used for classification of an organism, and the information gathered is also stored along with the specimens. In some cases, the specimen is preserved for future studies. Okay, specimen जे अवशेष आपण त्याला आपण काय म्हणतो प्रिझर्व करतो, तर त्या काही प्रिझर्व करायच्या काय काय पद्धती आहेत त्या आपल्याला पुढे दिलेल्या आहेत. हो, काय आहेत? सो फर्स्ट आहे हर्बेरियम. Herbarium is a storehouse of collected plant specimens that are dried, pressed, preserved on the sheets. Further, these sheets are arranged. Okay, ह्या sheets arrange केल्या आहेत, पाहू शकता तुम्ही. According to universally accepted system of classification, these specimens, along with the description of herbarium sheets, become a storehouse of repository for future use. The herbarium sheets also carry, okay, हा मुद्दा महत्त्वाचा आहे, providing information about date, place of collection, English, local and botanical names, family, collector's name. Herbaria also serve a quick referral system in taxonomical studies. Okay, botanical gardens. These specialized gardens have collections of living plants for reference. Plant species in the gardens are grown for identification purpose, and each plant is labeled indicating its botanical scientific name and its family. The famous botanical name at Kew, England, Indian Botanical Garden, Howrah, and National Botanical Research Institute, Lucknow. हे मुद्दे लक्षात ठेवा. त्यानंतर म्युझियम. Biological museums are generally set up in educational institutes such as schools, colleges. Museums have collection of preserved plants and animal specimens for study and reference. Specimens are preserved in the containers or jars in the preservative solution. Plants and animal specimens may also be preserved as dry specimens. Insects are preserved in insect boxes after collecting, killing and pinning. Okay, मग इन्सेक्टची कशी प्रोसेस आहे? कलेक्टिंग, पिनिंग अँड ओके काय किलिंग. आधी कलेक्ट करतो ना आपण, कलेक्टिंग, किलिंग अँड पिनिंग. म्हणजे कलेक्ट करायचं आपलं इन्सेक्ट्सला, त्यांना किल करायचं आणि पिन करायचं. लार्जर ॲनिमल्स लाईक बर्ड्स, मॅमल्स आर युजली स्टफ्ड अँड प्रिझर्व्ड. ओके, जे लार्जर ॲनिमल्स असतात, मॅमल्स असतात, बर्ड्स असतात, त्यांचे जो इंटरनल ऑर्गन्स असतात ते बाहेर काढले जातात आणि स्टफ केले जातात. कोणत्या एका विशिष्ट पदार्थाने स्टफ केले जातात आणि प्रिझर्व केले जातात. म्युझियम्स ऑफन हॅव कलेक्शन ऑफ स्केलेटन ऑफ ॲनिमल्स टू. Skeleton सुद्धा प्रेझेंट असतात zoological parks. These are the places where wild animals kept in protected environments under human care and which enable us to learn about their food habits, behavior. All animals in zoo are provided as far as possible the conditions similar to the natural habitats. Children love visiting these parks, commonly called zoos. आपला पिक्चर दिला आहे की Key is another taxonomical aid which is used for identification of plants and animals based on similarities and dissimilarities. The key is based on the contrasting characters generally in a pair called couplet. Couplet मध्ये keys present असतात. Key म्हणजे काय? Opposite character, opposite असतात. It represents the choice and made between two opposite options. This results in acceptance if only one and rejection of other. Each statement in the key is called lead. जे स्टेटमेंट असतं, दोन अपोजिट स्टेटमेंट असतात, त्यातल्या एका स्टेटमेंटला लीड असं म्हणतात आपण. सेपरेट टॅक्झॉनॉमिक कीज आर रिक्वायर्ड फॉर इच टॅक्झॉनॉमिक कॅटेगरी अँड सच अ फॅमिली, genus, species. For identification purposes, keys are generally analytical in nature. Flora manuals, monograph, catalogs are some other means of recording description. They also help in correct identification. Flora contains actual account of habitat and distribution of plants of a given area. ओके, कशामध्ये? फ्लोरामध्ये. त्या एरियाचं हे समावेश असतो. These provide the index to the plant species formed in particular area. Manuals are useful in providing information for identification of named species found in an area. Monographs contain information on any one taxon. Okay. सो मग आपण या चॅप्टरमध्ये काय काय पाहिलं, काय काय महत्त्वाच्या गोष्टी पाहिल्या. ओके,
बघा काय काय आहेत. आता लिव्हिंगमध्ये आपण का पाहिलं, काय काय डिफायनिंग कॅरेक्टरिस्टिक आहे लिव्हिंगच्या त्या पाहिल्या आपण. त्यानंतर डायव्हर्सिटी कशा प्रकारची 1.7 to 1.8 मिलियन स्पेशीज आहे तसा आपण अंदाज घेतला आहे. टॅक्झॉनॉमिक कॅटेगरीज कोणकोणत्या आहेत, कशा प्रकारे तो जो आहे कांतला पण आहे, ओके, कशा प्रकारे आहे ते आपण पाहिलं. त्यानंतर टॅक्झॉनॉमिकल एड्स कोणकोणत्या आहेत त्या पण पाहिलं. ओके, टॅक्झॉनॉमिकल एड्समध्ये मग की हर्बेरियम, म्युझियम, बॉटनिकल पार्क्स, झुलो हे पाहिलं. ओके, सो आपण या ठिकाणी थांबूया. ह्याच्या पुढचे नेक्स्ट चॅप्टर आहे बायोलॉजिकल क्लासिफिकेशन, ते आपण नवीनच लवकर लेक्चर भेटूया. सो बाय, थँक्यू.